नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथून एक मन हेलावून टाकणारी घटना सध्या समोर येते। वैष्णवी केकाण आणि आदित्य सोळसे हे दोन विद्यार्थी नेहमीप्रमाणे आपली शाळा सुटल्यानंतर घरी निघाले होते। पण हे दोघं गेटच्या बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत असं भयंकर घडेल हे त्यांनाही वाटलं नव्हतं। हे दोघेही 10वीच्या वर्गात शिकत होते। दरम्यान वैष्णवी व आदित्य शाळा सुटल्यानंतर सायंकाळच्या सुमारास दोघेही आपल्या दुचाकीवर बसले आणि समोर जाताच त्यांच्यासोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। 10वीत शिकणाऱ्या वैष्णवी केकाण आणि आदित्य सोळसे या दोन विद्यार्थ्यांसोबत शाळा सुटल्यानंतर नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथून ही भयंकर घटना सध्या समोर येते। येथील वैष्णवी केकाण आणि आदित्य सोळसे हे 10वीत शिकत असताना नेहमीप्रमाणे 4 वाजेच्या सुमारास त्यांची शाळा सुटल्यानंतर ते आनंदात आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते। त्यासाठी त्यांनी त्यांची दुचाकी बाहेर काढली आणि आदित्य हा दुचाकी चालवत असताना त्याच्या पाठीमागे वैष्णवी केकाण ही बसली होती। पण अचानक समोर जाताच त्याच्यासोबत जे काही भयंकर होतं ते पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते दोघेही 10वीच्या वर्गात शिकत होते। दरम्यान वैष्णवी आणि आदित्य शाळा सुटल्यानंतर सायंकाळच्या सुमारास घरी जात असताना मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच ही घटना घडली। ट्रक चांदवडकडून मनमाडकडे जात होता। वैष्णवी व आदित्य मोटरसायकलीनं शाळेतून घरी जात होते। रस्त्यात अचानक मोकाट गायी आल्यानं त्यांना वाचवताना तोल जाऊन मोटरसायकल रस्त्याच्या मधोमध पडली। यावेळी मागून भरधाव येणाऱ्या ट्रकनं दोघांनाही चिरडलं। या अपघातात हा भीषण होता की आदित्य मुकेश सोळसे व वैष्णवी प्रवीण केकाण या दोन शाळकरी मुलांचा चेंदामेंदा झाला होता। त्यांची ओळख पटवणंही मुश्किल झालं होतं। अपघातानंतर स्थानिकांनी ट्रक थांबवून चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले। दोन्ही मृतदेहावर मनमाड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं। रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे हा अपघात होत दोन शाळकरी मुलांचा हकनाक जीव गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये।